नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। सध्या देशभरात वेगवेगळे आजार डोकं काढत आहे। अशातच अहिल्यानगर येथे महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत 100 दिवसीय पंतप्रधान मंत्री मुक्त भारत अभियान राबवण्यात आले। यावेळी क्षयरोग मुक्त अहिल्यानगर करण्यासाठी शासनाच्या अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आल्याचे मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले आहे। तसेच यावेळी निश्चय वाहनाचेही उद्घाटन आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच या 100 दिवसीय मोहिमेमध्ये तब्बल 84 रुग्ण आढळले आहे। सोबतच महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा हमाल पंचायत येथे झालेल्या माथाडी कामगार आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन देखील करण्यात आले। जिल्हा हमाल पंचायतचे सन्माननीय अध्यक्ष आमचे सहकारी अविनाशजी गुले साहेब, मंचावर उपस्थित सन्माननीय गोविंदरावजी सांगळे, शेख रजाद, सन्माननीय श्री मधुकर केकार, संजयजी गुले, आमचे उपायुक्त मुंडे साहेब आणि माझ्या समोर बसलेले सर्व कष्टकरी माथाडी कामगार बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण अमिताभ बच्चन सर्वांनी बद्दल ऐकलेलं आहे, बॉलिवूडचा सुपरस्टार। परंतु 2000 साली त्यांना पाठदुखीचा त्रास होत होता, म्हणून त्यांनी त्यांची तपासणी केली आणि त्यांना हा टीबी हा रोग असल्याचं निदान झालं। मागच्या 8 वर्षापासून त्यांना तो पाठदुखीचा त्रास होता, टीबीचा त्रास होता। परंतु आताच्या नवीन तंत्रज्ञानामुळे किंवा नवीन संशोधनामुळे टीबी हा 100% बरा होऊ शकतो। बच्चन सारखा माणूस सुख वस्तू किंवा आजूबाजूच्या चांगल्या वातावरणामध्ये राहिला असून देखील त्यांना इन्फेक्शन होऊ शकतं। त्यामुळं आपल्या कोणालाही या टीबीचं इन्फेक्शन होऊ शकतं। आपण कायम धुळीत वगैरे काम करता, कष्टाची कामं करता, त्यामुळं आपण खास करून हा कार्यक्रम आपल्यासाठी घेतलेला आहे। सर्वांनी या निमित्तानं तपासणी करून घ्यावी। तपासणी केल्याने काही बिघडत नाही आणि टीबी हा असा आजार आहे की गोळ्या घेतल्या नियमितपणे तर तो बराही होतो। त्यामुळे सर्वांनी हा तपासणी करून घेतली पाहिजे। टीबी नसला किंवा काय आपल्या छातीत इन्फेक्शन असू शकतं, आपल्याला खोकला असू शकतो, काय असू शकतो, त्याचंही निदान आपला एक्सरे बघून काय करता येईल, आपल्याला काय प्रॉब्लेम असेल तर हा जो क्षयमुक्त राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम राबवण्यात येत आहे, या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा। अहिल्यानगर हमाल पंचायत, जिल्हा हमाल पंचायतच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम राबवले जात असतात। आपल्यासाठी एक श्रमिक हॉस्पिटल सुद्धा या ठिकाणी रन केले जाते। सभासदांच्या हिताची काळजी घेतली जाते, आरोग्याची काळजी घेतली जाते। परंतु माझे या निमित्तानं आपल्याला सर्वांना सांगणं आहे की दर 6 महिन्यातून एकदा लिपिड म्हणतात त्याला, की रक्ताची आपण तपासणी केली पाहिजे। महापालिका देखील फुकट रक्ताची तपासणी करते। कमीत कमी त्यामध्ये आपण रक्तामध्ये आपले किती कोलेस्ट्रॉल आहे हे बघितलं पाहिजे। आमचाच एक कर्मचारी होता, मी संध्याकाळी त्याच्याशी बोललो होतो, नाना गोसावी नावाचा, त्याला पहाटे अटॅक आला 2 वाजता आणि त्याचा दुर्दैवी त्यामध्ये मृत्यू झाला। तर आपण कमीत कमी रक्ताची जर तपासणी केली तर आपल्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे हे आपल्याला निदान करता येतं। काही प्रॉब्लेम असेल तर त्या अनुषंगिक आपल्याला उपाययोजना देखील करता येतात। सर्वांनी या महापालिकेच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी आरोग्य राहावं यासाठी मी आव्हान आणि अपेक्षा करतो। सर्वांना शुभेच्छा देतो चांगल्या आरोग्यासाठी आणि थांबतो। धन्यवाद। आणि आज शिबिर जरी इथं झालं, आज तर तपासण्या होणारच आहेत, पण आपल्याला आणि याच्या आधी मला वाटतं महानगरपालिकेची तुमची टीम पण येऊन गेली सर, की आम्हाला अशाशी मोफत तपासणी। तेव्हा याच्या आधी ऑलरेडी आम्ही तुमच्याकडे जो 180 ते 200 शेख मॅडम आपण आमचे लोक आतापर्यंत तुमच्याकडे तपासण्या केल्यात आमच्या लोकांनी, कारण आम्ही हॉस्पिटलमधून डायरेक्ट तुमच्याकडे पाठवायचं। आणि आता हे काही जे लोक असतील यांच्या पण तपासण्या या माध्यमातून निश्चितपणे होणार आहे। याचं महत्व म्हणजे
आमचे नंदू हानेबे आमचे आलेले अहमदनगर जिल्हा इमारत बांधकाम इतर बांधकाम संघटनेचे सचिव, आमच्या कामगारांसाठी मी प्रथमतः आपल्याला धन्यवाद देतो की आपण हा चांगला उपक्रम आणि आमच्या गोरगरीब कष्टकरी वर्गासाठी इथं राबवल्याबद्दल मी महानगरपालिकेचे आणि सर्व टीमचे मी मनापासून आभार मानतो. आणि इथून पुढच्या काळात सुद्धा डांगे साहेब आपल्या शासनाच्या योजना काही आल्या तर निश्चितपणे आपल्याकडे येत असतात महानगरपालिकेमध्ये आणि त्याच्यामध्ये प्राधान्यक्रम हा पिंक रिक्षा तर आहे, ते तर रिक्षा संघटनेचा अध्यक्ष असल्यामुळे आमचे अजून काही लोक आले नाही ते, पण तो सुद्धा आहे. आणि ज्या शासकीय योजना कामगारांच्या बाबतीत असतील किंवा याच्या बाबतीत असेल तर प्राधान्यक्रम देऊन आमच्या लोकांना साहेब, आता हा इथल्या बाजारातले लोक आहेत आमचा कांदा मार्केट म्हणजे आमचे कमीत कमी 3-4 हजार लोक आमचे या हमाल पंचायतचे सभासद आहेत. सर राजूरकर सरांना काही सांगायची गरज नाही. आमचं श्रमिक हॉस्पिटल सुद्धा आमच्या सभासदांसाठी आहे साहेब. इथं मेडिकल आहे, आमचं डॉक्टर आहे, ओपीडी आहे, सर्व आहे. इथलं आमचं लॅब सुद्धा आहे आणि सध्या आमचं ऑपरेशन काही कारणास्तव बंद आहे, पण आपण लवकरच ते रन करणार आहोत. राजूरकर सरांनी जुन्या काळात आमचे मोठे बंधू स्वर्गीय शंकररावजी फुले यांना असताना ऑपरेशन थिएटर तेव्हा चालू होतं आणि सरांनी सुद्धा तिथं छोटे मोठे ऑपरेशन आपल्या श्रमिक हॉस्पिटलमध्ये निश्चितपणे केलेले आहेत. आणि आत्ताचा जो महत्वाचा विषय क्षयरोग तपासणी म्हणजे आता आपल्याला सांगायला हरकत नाही, म्हणजे जो टीबीचा विषय ह्याच्यातून जे पेशंट निघतील, कारण टीबी म्हणजे असा विषय की आपल्याला झाला तर आपण आपली काळजी नाही घेतली तर आपल्या घरातल्या कुटुंबाला सुद्धा तो होऊ शकतो. आणि शासनाने ही योजना जी राबवलेली आहे, बाकी ज्या तपासण्यात आहेत त्याच्यात हा प्रामुख्याने हा पण विषय आहे की आपण आपली जर काळजी घेतली नाही तर त्याचे दुष्परिणाम आपल्या कुटुंबाला सुद्धा भोगावे लागतील. आणि शासनाने ही योजना त्याच्यासाठीच केली की त्याला जो पेशंट निघल त्याला केंद्राच्या माध्यमातून मोफत औषधोपचार आणि माझ्या मते त्याचा महिन्याला मला वाटतं 1,000 रुपये पण काहीतरी असं आहे ना, बरोबर डॉक्टर साहेब तुम्ही काल मला जे सांगितलं, म्हणजे 1,000 रुपये त्याला मिळणार आहेत अजून शासनाच्या वतीने. आणि प्लस त्याचं एक किराणा किट 500-600 रुपयाची काहीतरी किराणा किट सुद्धा त्या पेशंटला मिळणार आहे. त्याच्यामुळं ज्याला असेल त्यांनी ते लपवू नये, कारण लपवलं त्याच्यापुरतं जर होत असतं त्यांनी लपवलं हरकत नाही, पण त्यांनी त्याचा इलाज नाही केला तर ते हा आपल्याबरोबर जे राहतात लोक त्यांना सुद्धा हा टीबीचा रोग होऊ शकतो रजाकभाई. पण शासनाने जी योजना राबवली तुम्हाला तुमच्यासाठी याच्यावर इलाज सुरू केलेला आहे आणि फर्स्ट ट्रीटमेंट, सेकंड ट्रीटमेंट, पहिल्या ह्याच्यात दुसऱ्या ह्याच्यात जर लवकर ती सुविधा आपण घेतली तर तो रोग सुद्धा बरा होऊ शकतो. तर आपण कामगार असतील कुणी असेल त्यांच्या कुटुंबातले असतील म्हणजे इथं सगळे उपस्थित असतील त्यांनी, कारण कोणाला पण होऊ शकतो, असं काय नाही की कामगार आम्हाला कोणाला पण होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण आपली काळजी निश्चितपणे घेतली पाहिजे. आणि ज्या शासनाच्या योजना आहेत आणि जे मोफत आपल्याला आता त्यांनी सांगितलेले मार्गदर्शन, मला जे सांगितलं मी त्यांना तुम्हाला सांगितलं की या माध्यमातून आपली मोफत तपासणी, आता ते एक्सरेचे आता सर्व मशिनरी पण मला वाटतं राजूरकर सर नवीन आलेली काहीतरी, मला वाटतं नवीन टेक्नॉलॉजीची ती मशीन एक्सरे मशीन आलेली आज आपण. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.